वहिनी, तुम्ही मला फोन करून इतक्या घाईमध्ये का बरं बोलवलं? स्वतः जाऊन बघून घ्या. आई, हे घाण वास कसली येत आहे? आई, हे तुझा काय हाल झाला ग आई? चल मी तुला साफ करून देते. आई तू आराम कर, मी तुझ्यासाठी छान जेवण बनवून आणते. वहिनी, आता तुम्ही मर्यादाच पार केली. अरे, माणुसकी नावाची काही जाणीव आहे की नाही आहे तुम्हाला? हाच प्रश्न तर मला विचारायचा आहे ताई तुम्हाला. जेव्हा माझी मुलगी होणार होती तेव्हा तुम्ही माझ्यावर दया दाखवली होती का? आणि हो, जेव्हा मला सर्वात जास्त तुमच्या दोघींची गरज होती तेव्हा तुम्ही माझ्यासोबत कसे वागले ते आठवण काढून देऊ काय? सुनबाई, तुझ्या नंदेची खीर खायची खूप इच्छा होत आहे, जा आणि बनवून घे. आई, मी जास्त वेळ उभी नाही राहू शकत आणि मला डॉक्टर पण नाही बोलले. तुम्हाला तर माहिती आहे ना, मी जास्त उभी राहिल्याने मला कमरेचा त्रास होते. म्हणून आजच्या दिवस तुम्ही आणि काय मिळून स्वयंपाक करून घ्या ना. जास्त डॉक्टरच्या नादी लागू नको. मी पण 3 मुलांना जन्म दिलाय, मला तर काही त्रास नाही झाला. डिलिव्हरी होतपर्यंत कामं केले मी. ताई, तुम्ही तर समजू शकता ना, तुम्ही समजवा ना आईला. वहिनी, इथे मी काम करायला नाही, आराम करायला येते. आणि वहिनी राहून सुद्धा मी काम करू यापेक्षा तर मी आपल्या सासरीच राहिली असती ना. आणि हो, आई जे पण बोलत आहे अगदी बरोबर बोलताय. डॉक्टरपेक्षा जास्त अनुभव आधीच्या लोकांना असतो. आणि हो, तू आधी घरातली साफसफाई कर, त्यानंतरच स्वयंपाक करशील. आई, माझ्या मदतीसाठी एक मोलकरीण ठेवून द्या ना. मी काही मोलकरीण वगैरे नाही ठेवत, झाडू पोचा करशील तूच, त्याच्याने नॉर्मल डिलिव्हरी होईल तुझी. ठीक आहे आई. ताई, तेव्हा तुम्ही एकदा तरी आईला समजवलं का की तू वहिनीसोबत किती वाईट वागत आहे म्हणून? उलट तुम्ही त्यांच्यासोबत राहून तसेच वागल्या. हो, सॉरी वहिनी, मी विसरली होती की म्हातारपणे फक्त सून कामात येते, मुलगी नाही. आता जर तुम्हाला समजलं असेल ना तर तुम्ही इथून जाऊ शकता. मी करून घेईन आईची सेवा.